नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुस्वागतम. माझे नाव सागर चौगुले, सहाय्यक शिक्षक, सरकारी मराठी मुलींची शाळा मांगूर, रेंज निप्पाणी, शैक्षणिक जिल्हा चिकोडी. आज आपण जो पाठ अभ्यासणार आहे त्या पाठाचं नाव आहे आकृतीबंध. प्रकरण 10 आकृतीबंध, पॅटर्न्स असं म्हणतात त्याला. ते आकृतीबंध ही संकल्पना काय आहे ह्या पाठामध्ये आपण या गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत. तर बघूया, संख्या रचनेचे बंध म्हणजे संख्या कशा रचल्या जातात आणि त्यांचा बंध कसा बनतो, तो बंध शोधायचा कसा आणि पुढच्या संकल्पना आपण पुढच्या संख्या मांडायच्या कशा, याच्याबद्दल आपल्याला या पाठामध्ये अभ्यास करायचा आहे. चला तर बघूया, इथं एक आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. 5, 10, 15, 20, 25 आणि 30 अशा संख्या आहेत. तर यांच्यामध्ये असणारा बंध आपल्याला शोधायचा आहे. बघा, तर 5 नंतर आलेली संख्या 10 आहे, 10 नंतर आलेली संख्या 15 आहे, 15 नंतर आलेली संख्या 20 आहे, 20 नंतर 25 आहे, 25 नंतर 30 आहे. तर मग पुढची येणारी संख्या कोणती, तुम्हाला विचार करायचा आहे. पुढे येणारी संख्या कोणती असणार आहे? बरोबर, तुम्ही विचार करत आहात. तर पुढे येणारी संख्या कोणती आहे आणि यांच्यामध्ये असणारा बंध काय आहे, तुम्ही विचार करत आहात. बरोबर चाललेला आहे. बघा, या संख्या काय आहेत? या 5च्या पटीतील संख्या आहेत. त्यांची रचना कशी बनलेली आहे? 5च्या पटीतील संख्या आहेत. बघा, तर मग काय येणार आहे? काय झालेलं आहे इथं? 5 पहिली संख्या आहे 5, दुसरा आहे 5 अधिक 5. त्याच्यानंतर काय झालेलं आहे? 10 अधिक 5. म्हणजे या संख्या 5 5 काय होत गेलेल्या आहेत? वाढत गेलेल्या आहेत. बरोबर पकडलेलं आहे तुम्ही. त्याच्यानंतर मग इथं येणारी संख्या काय असेल? बरोबर, 25 अधिक 5 असणार आहे ना. 25 अधिक 5 असणार आहे, म्हणजेच ती काय असणार आहे? तर तिथं असणार आहे 30. मग त्याच्यानंतर काय येणार आहे? बरोबर, 35. त्याच्यानंतर काय येणार आहे? 40. बरोबर, पुढं 45, त्याच्या पुढं 50. अशाच्या संख्या पुढं पुढं वाढत जाणार आहे. त्यांच्यामध्ये असणारा हा बंध आमच्या लक्षात आलेला आहे की हा बंध काय आहे? तर 5 5 या संख्या वाढत गेलेल्या आहेत. हा बंध आहे याच्यामधला. ठीक आहे, तर दुसरं उदाहरण आपण पाहूया. इथं 2, 3, 6, 7, 10, 11, 14, 15 याच्यामधला बंध आपल्याला शोधायचा आहे. काय झालेलं आहे बघा, याच्यामध्ये 2 नंतर 3 आहे, 1 वाढलेला आहे. 3 नंतर 6 आहे, म्हणजे 3 त्याच्यामध्ये मिळवलेले आहेत. परत 6 नंतर 7 काय झालेलं आहे बघा, काय काय होत गेलेलं आहे याच्यावर तुम्हाला विचार करायचा आहे. काय कसा बंध निर्माण झालेला आहे? प्रत्येक बंध हा वेगळा असतो. आपणाला त्याच्यामधला संकल्पना शोधायच्या असतात. बंध शोधायचा आहे, त्यांच्यामध्ये कोणता बंध झालेला आहे, कशा संख्या वाढत गेलेल्या आहेत, मिळवलेले आहेत की वजा केलेले आहेत, काय त्याच्यामध्ये गुणलेलं आहे, या सगळा बंध आपल्याला शोधायचा असतो. तर बघा, इथं 2 मध्ये 1 मिळवलेला आहे, 3 मध्ये 3 मिळवलेला आहे, 6 मध्ये परत 1 मिळवलेला आहे, 7 मध्ये बरोबर 3 मिळवलेला आहे आणि 10 मध्ये 1 मिळवलंय. म्हणजे काय होत गेलंय? काय होत गेलंय बघा, एकदा 1 वाढवलंय, नंतर आपण त्याच्यामध्ये 3 वाढवलंय, म्हणजेच 1 मिळवलंय 3 मिळवलंय, 1 मिळवलंय 3 मिळवलंय, असा हा बंध आहे. तर ते आपण लिहूया. इथं येथे 2 व 3 मधील फरक काय आहे? 1 आहे. आणि 3 आणि 6 मधला फरक, या 3 आणि 6 मधला फरक काय आहे? तो 3 आहे. म्हणजे एकदा आम्ही 1 मिळवतो, एकदा 3 मिळवतो आणि 1 मिळवतो आणि 3 मिळवतो. बरोबर, म्हणजे जिथं लिहितो आपण 2, 2 अधिक 1, मग 3 अधिक 3, मग 6 अधिक 1, मग 7 अधिक 3. म्हणजेच एकदा 1 मिळवलेला आहे, नंतर 3 मिळवले, नंतर परत 1 मिळवलेला आहे, नंतर परत 3 मिळवलेला आहे. असा हा बंध बनत गेलेला आहे. हा बंध तुमच्या लक्षात आला असेल. तर ठीक आहे, आपण पुढे जाऊया. खालील संख्यांच्या आकृती बंधातील पुढील 3 संख्या शोधा. म्हणजे तुम्हाला इथं एक संख्या दिलेल्या आहेत, त्यांच्यामधला बंध शोधायचा आहे आणि तुम्हाला इथं दिलेल्या ह्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर बघा, इथं एक 20 आहे, 40 आहे, 60 आहे, 80 आहे. बंध शोधा, याच्यामध्ये काय आहे? बरोबर, काय झालेलं आहे? तर याच्यामध्ये 20 20 वाढत गेलेले आहेत. 20, मग याच्यामध्ये परत 20 मिळवलं, मग याच्यामध्ये 20 मिळवलं, तर मग इथं संख्या काय असेल? अगदी बरोबर, काय असणार आहे? 100 असणार आहे. बघा, इथं काय असणार आहे? 100. व्हेरी गुड. मग आता विचार करा, पुढची संख्या काय असणार आहे? व्हेरी गुड, काय असणार आहे? 120 असणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणि परत आम्ही काय मिळवणार?
बरोबर 20 मिळवणार ना, मग पुढील संख्या काय असणार आहे, 140 ही संख्या असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये असणारा बंध काय आहे तर 20 न या संख्या वाढत गेलेल्या आहेत. इथं आणखीन एक प्रश्न दिलेला आहे 8, 16, 24, 32. ठीक आहे. मग बघा इथं काय झालेलं आहे, बरोबर काय झालेलं आहे, 8 ह्याच्यामध्ये वाढलेले आहेत. पुढं इथून इथं काय झालेलं आहे, बरोबर परत 8 मिळवलेले आहेत. मग इथून इथं काय झालेलं आहे, लक्षात आलं, बरोबर त्याच्यामध्येही 8 मिळवले, म्हणजे 8 मध्ये 8 मिळवलं तर 16, 16 मध्ये 8 मिळवलं तरी 24, 24 मध्ये 8 मिळवलं तर 32. बघा हा 8चा पाडा आहे ना, 8 एके 8, 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, काय येणार आहे 40 येणार आहे. 8 पंचे 40, बरोबर. मग पुढं काय येणार आहे विचार करा, अगदी बरोबर काय असणार आहे 48 असणार आहे. त्याच्या पुढं काय मग असणार आहे 56, म्हणजे 8चा पाडा आहे, म्हणजेच 8 8 याच्यामध्ये मिळवत गेलेले आहे. मग हे असंच कुठंपर्यंत असणार आहे, 8-10-80 पर्यंत, नाही नाही नाही, तर ते तर अनंतापर्यंत असणार आहे. कारण 8चा पाडा 8-10-80ला संपत नाही, कारण 8 अकरे 88 असंच पुढं वाढत जाईल ना, म्हणजे पाडा हा 10ला संपत नसतो. म्हणजे हाच जो बंद आहे हा बंद कुठंपर्यंत चालतो तर अनंतापर्यंत चालत असतो. इथं बघा आणखीन एक प्रश्न दिला आहे 1, 4, 7, 10. आता याच्यामधला बंद तुम्हाला शोधायचा आहे. विचार करा याच्यामध्ये कोणता बंद निर्माण झालेला आहे, 1 आहे आणि इथं 4 आहे. लक्षात येते काय, बरोबर काय याच्यामध्ये 3 वाढलेले आहेत, नंतर याच्यामध्येही 3 वाढलेले आहेत. असं नसते बरं, तुम्ही पहिल्यांदा बंद शोधला याच्यामध्ये 3 वाढले म्हटलं तर पुढं पण 3-3च वाढत जाणार आहेत, असं नसते. पुढं 4 वाढतील, मग 5 वाढतील, मग 6 वाढतील, असं पण होईल ना. म्हणून आपल्याला दिलेल्या संख्यामधले बंध शोधावं लागतं, इथपर्यंत शोधावं लागतंय. पहिलाच तुम्ही ठरवला 1 पासून 4 पर्यंत 3 मिळवलेले आहेत म्हटलं तर पुढच्यात पण 3-3च वाढत जातील, म्हणजे 10 आणि 3 13 होईल, असं नसतं. म्हणून आपल्याला विचार करावा लागतं की याच्यामध्ये किती बदल झालेला आहे, याच्यामध्ये काय बदल झालेला आहे, याच्यामध्ये काय बदल झालेला आहे, मग आपण बंध निश्चित करावं लागतं. ठीक आहे. बघा इथं 3 वाढलेले आहेत, इथं पण 3-3च वाढत गेलेले आहेत, पण अशीही उदाहरणं तुम्हाला विचारली जातात, म्हणून तुम्हाला मी सांगितलं होते. 3 वाढलं, याच्यामध्ये पण 3च मिळवलेलं आहे, याच्यामध्ये पण 3च मिळवलेलं आहे. आता पण पुढं 3च मिळवणार, म्हणजे 10 आणि 3 झाले 13, आणखीन आपण पुढं पण बरोबर 3 मिळवणार, मग ते किती होईल 16 होईल ना, 16 बरोबर. मग त्याच्यानंतर आणि परत 3 मिळवणार, ते होईल 19. लक्षात आलं. इथला बंद शोधा, 19 आहे, 18 आहे, 17 आहे, 16 आहे. काय झालेलं आहे बघा, 19, 18, 17, 16 काय होत गेलेलं आहे, 1-1 याच्यामधले कमी 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 होत गेलेले आहेत. म्हणजे 19 मधलं 1 गेलं 18 उरलं, 18 मधलं 1 गेलं 17 उरलं, 17 मधील 1 गेलं 16 उरलं. आता काय येणार आहे, बरोबर 16 मधून 1 गेलं 15 येईल, 15 मधून 1 गेलं 14 येईल, आणि 14 मधून 1 गेलं तर किती येईल, व्हेरी गुड, ते असेल 13. अशा पद्धतीने आपल्याला बंद शोधावे लागतात. वजाबाकीची पण भरपूर उदाहरणं तुम्ही स्वतःहून घेऊन सोडवू शकता, किंवा तुम्ही मित्रांच्या बरोबर खेळू शकता, मैत्रिणींच्या बरोबर खेळू शकता, त्यांना द्यायची उदाहरणं. तुम्ही एक बंद निर्माण करायचा, 5 5 5 कमी करायचे, किंवा 5 एकातनं कमी करायचं, एकातनं 6 कमी करायचं, एकातनं 7 कमी करायचं, एकातनं 8 कमी करायचं, अशी उदाहरणं बनवून तुम्ही मित्रमैत्रिणींच्यामध्ये हा खेळ खेळू शकता. म्हणजे तुमच्या बंद हा छानपैकी लक्षात येईल. ठीक आहे. तर आपण थोडंसं पुढं जाऊया. इथे एक आहे वर्गसंख्या. एक सरळ रेषेत असलेले अनेक बिंदू जोडून सरळ रेषाखंड तयार होतो. वर्गसंख्या आपण पुढे अभ्यासणार आहे, पण पहिल्यांदा आपण एक सरळ रेषेत असलेले अनेक बिंदू जोडून बनणाऱ्या संख्या कशा बनतात, त्यांना आपण सरळ रेषेत बनलेल्या संख्या किंवा सरळ रेषेमध्ये असणारे बिंदू आणि त्यांच्यापासून बनणाऱ्या रेषा आणि ते बिंदू किती आहेत याच्याबद्दलची संकल्पना आपल्याला समजावून घ्यायचं. मग एका बिंदूपासून सरळ रेषा बनवता येईल का आपल्याला, नाही येणार ना. मग एक सरळ रेषा बनवण्यासाठी आपल्याकडे किती कमीत कमी बिंदू लागतात, बरोबर किती बिंदू लागतात, तर 2 बिंदू लागतात. 2 बिंदूपासून आपण काय बनवू शकतो, एक सरळ रेषा बनवू शकतो. म्हणजे एका सरळ रेषेत असलेले अनेक बिंदू जोडून आपण सरळ रेषाखंड ज्या वेळेला तयार करतो त्यावेळेला आपल्याला कमीत कमी 2 बिंदूंची आवश्यकता आहे. मग 2 बिंदूपासून आपण सरळ रेषा बनवू शकतो, 3 बिंदूपासून बनवू शकतो का,
बनवू शकतो. बघा इथं 3 बिंदूपासून बनवले. 4 बिंदूपासून बनवू शकतो का? बनवू शकतो. 5 बिंदूपासून बनवू शकतो का? बनवू शकतो. मग किती बिंदूपासून आपण सरळ रेषा बनवू शकतो? कोणत्या किती बिंदूपासून बनवू शकतो, पण कशापासून बनवू शकत नाही? एकमेव एका बिंदूपासून आपल्याला सरळ रेषा बनवता येत नाही. कमीत कमी आपल्याला किती बिंदू पाहिजेत? बरोबर 2 बिंदू आपल्याला दिलेले असणं अपेक्षित आहे. 2 बिंदू दिले तर आपण एक सरळ रेषाखंड बनवू शकतो. तर इथं बघा एका सरळ रेषेत नसलेले अनेक बिंदू जोडून विविध आकृत्या तयार होतात. एका सरळ रेषेत नाही आहेत असे बिंदू जोडून वेगवेगळे आकार बनतात. त्या आकारांच्या बद्दल थोडक्यात आपल्याला माहिती घेणं अपेक्षित आहे. बघा इथं 3 बिंदू दिसतात आणि त्यांना जोडलं तर ही एक आकृती बनते. याचं नाव काय आहे? बरोबर याला आपण काय म्हणतो? त्रिकोण म्हणतो. बरोबर. तर आता इथे 4 बिंदू दिलेले आहेत. या 4 बिंदूंना जोडून आपण जी आकृती बनवतो त्याला काय म्हणतात? बरोबर आहे ना, त्याला आपण काय म्हणतो? चौकोन. बघा इथं बिंदू जोडलेला आहे, इथं पण आपण बिंदू जोडत आहे, इथं पण आपण बिंदू जोडत आहे आणि इथंही बिंदू जोडत आहे. याला आपण काय म्हणतो? चौकोन म्हणतो. म्हणजे 3 बाजू असतील तर त्याला आपण त्रिकोण म्हणणार आणि 4 बाजू असतील तर त्याला आपण चौकोन म्हणणार. तुम्ही चौकोनाचे वेगवेगळे प्रकार पण अभ्यासला असाल की त्यांच्यामध्ये असणारे गुणधर्म याच्याबद्दल तुम्ही भरपूर अभ्यास पुढच्या इयत्तेमध्ये करणार आहे. तर इथं याला आपण 4 बाजू असणारी आकृती याला आपण काय म्हणतो? चौकोन असं म्हणतो. मग किती टिपक्यांच्या पासून त्रिकोण बनवू शकतो? किती टिपक्यांच्या पासून चौकोन बनवू शकतो? कशा प्रकारचे चौकोन बनतात? कशा प्रकारचे त्रिकोण बनतात? याचा आपल्याला थोडक्यात अभ्यास करायचा आहे. तर बघा इथं चौरसातून तयार होणाऱ्या संख्यांना वर्ग संख्या असे म्हणतात. म्हणजे इथं आपण एक चौरस बनवत आहे. टिपक्यांच्या सहाय्याने चौरस बनवत आहे. इथे एक चौरस आहे, इथे एक चौरस आहे, त्याच्यामध्ये पण एक चौरस आहे, इथं चौरस आहे, हा एक चौरस बनलेला आहे, हा एक चौरस बनलेला आहे. बघा इथं किती टिपक्या आहेत? 1 2 3 4 टिपक्या इथं आहेत. 1 2 3 4. इथं किती टिपक्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 टिपक्या आहेत. 9 टिपक्यांच्या पासून इथं चौरस बनलेले आहेत. इथं किती टिपक्या आहेत? तर बघा 1 2 3 4 4 आणि असे 4 आहेत म्हणजे 4 चौक 16 टिपक्या आहेत. इथं किती टिपक्या आहेत? 1 2 3 4 5 आणि अशाही 5 टिपक्या आहेत म्हणजे 25 टिपक्यापासून चौरस बनलेल्या आहेत. त्यांना आपण सगळ्यांना वर्ग संख्या असं म्हणतो. बघा 4 टिपक्यापासून बनलेला चौरस 4 हे एक काय आहे? वर्ग संख्या आहे. त्यानंतर 9 ही सुद्धा एक वर्ग संख्या आहे. इथं बनलेले 16 टिपक्या आहेत ना, याच्यामध्ये ही 16 सुद्धा एक वर्ग संख्याच आहे. आणि इथं आहेत 25, 25 सुद्धा एक वर्ग संख्याच आहे. बघा इथं 4 बिंदू आहेत. इथं किती बिंदू आहेत? तर 9 बिंदू आहेत. आम्ही पण मोजलेले आहेत ना, इथं मोजलेले आहेत. बरोबर इथं 16 बिंदू आहेत आणि इथं बरोबर 25 बिंदू आहेत. म्हणजे 4 9 16 आणि 25 या सगळ्या काय आहेत? वर्ग संख्या आहेत. बघा इथं लिहिलंय आपण 4 9 16 25 या सगळ्या वर्ग संख्या आहेत असं लिहिलेले आहे. मग वर्ग संख्या म्हणजे काय? कशी बनते? 2 गुणिले 2 बेदुनी 4. 3 1 2 3 गुणिले 1 2 3 3 गुणिले 3 9. 1 2 3 4 4 गुणिले 4 बरोबर 16. सांगा बघू इथं. बरोबर 5 गुणिले 5. बघा 1 2 3 4 5 गुणिले 1 2 3 4 5. 5 5 25. क्षेत्रफळामध्ये तुम्ही अभ्यासला असाल 5 चौरस असे आणि 5 चौरस असे म्हणजे त्याचं क्षेत्रफळ आपण 5 5 25 असं म्हणतो. इथं टिपक्या आपण 25 टिपक्या आहेत. मग पुढची वर्ग संख्यावर थोडा विचार करू शकाल काय तुम्ही? 6 टिपक्या आणि 6 टिपक्या विचार करू शकताय. बरोबर किती? करेक्ट आहे. काय असणार आहे? 6 6 36. मग त्याच्या पुढचा थोडा विचार करू शकाल काय? किती टिपक्या असणार आहेत? बरोबर किती टिपक्या असणार आहेत? 7. आणि अशा किती असणार आहेत? 7. मुली रांगोळी काढतात बघा टिपक्यांची रांगोळी. 4 4 ची टिपक्यांची रांगोळी, 5 5 ची टिपक्यांची रांगोळी, 6 6 टिपक्यांची रांगोळी. मग त्याच्यामधल्या कधी टिपक्या मोजलाय? सगळ्या एकूण किती असतात? ठीक आहे 7 7 टिपक्यांचा वर्गसंख्या काय मिळेल? 7 7
बरोबर 49 मिळेल. ठीक आहे. तर इथं एक आपल्याला तक्ता दिलेला आहे गुणाकाराचे कोष्टक. बघा इथं 2 म्हणजे बे दोन्ही काय येईल 4, बे दोन्ही 4. मग इथं आहे 3 त्रिक 3 त्रिक किती येईल बरोबर 9 आलेलं आहे ना. 3 त्रिक 9. आता तुम्ही सांगा 4 गुणिले 4 इथं काय येईल. व्हेरी गुड. काय येईल बरोबर 16 येईल ना. 16 येईल. मग सांगा आता इथं काय येईल कारण ते असेल 5 गुणिले 5 बरोबर 25. आता मग सांगा इथं 6 गुणिले 6 इथं काय येईल. छानपैकी तुम्ही लक्ष द्यायला लागलाय आणि तुम्हाला समजायला लागल्यात गोष्टी बरोबर. उत्तर तुम्हाला माहिती आहे काय असणार आहे बरोबर ते असणार आहे 36. आता इथं सांगा काय येईल 7 7 49 बघा 7 आणि 7 7 7 49 येईल. मग इथं काय येईल बरोबर काय येईल 64. मग 9 गुणिले 9 किती येईल बघा 9 गुणिले हे 9 किती येईल 9 9 81 अगदी बरोबर. आणि लास्टला इथं काय येईल 10 गुणिले 10 10 गुणिले 10 10 10 100. म्हणजे वर्गसंख्या इथं संपल्या का नाही. 11 गुणिले 11 ती पण वर्गसंख्याच. 12 गुणिले 12 तीही वर्गसंख्या. मग शेवटची वर्गसंख्या कोणती असेल सांगता येत नाही. असंच या संख्या अनंतापर्यंत आहेत. म्हणजे 10 10 100ला वर्गसंख्या संपलं असं होत नाही. तर जाता आपण एक थोडासा पुढचा आपण भाग अभ्यास करू. ही वर्गसंख्या आहे आणि याला वर्गमूळ म्हणतात. नाही लक्षात राहिलं तर काय फरक पडत नाही बरं काय. 9 ही वर्गसंख्या आणि 9चं वर्गमूळ 3. 16 ही वर्गसंख्या त्याचं वर्गमूळ 4. 25 ही वर्गसंख्या त्याचा वर्गमूळ 5. म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग 25 आहे असं आपल्याला सांगायचं असते. 25 ही वर्गसंख्या आहे आणि 5 हे वर्गमूळ आहे. वर्गमूळबद्दल तुम्ही पुढे अभ्यास करणार आहे त्यामुळे फारसं त्याच्याबद्दल टेन्शन घ्यायचं काय गरज नाही आहे. ठीक आहे. आपण ते पुढच्या इयत्तेमध्ये अभ्यासूया. ठीक आहे. इथं बघा त्रिकोणाकृती संख्या. म्हणजे त्रिकोणाकृती संख्या हा काय बनगड आहे. म्हणजे संख्या ही त्रिकोणाकृती असते का तर असं बिलकुल नाही आहे. तर काय आहे बघा त्रिकोण तयार करणाऱ्या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. म्हणजे संख्या त्रिकोण करतात का तर संख्या बिलकुल त्रिकोण तयार करत नाहीत. किती बिंदूंच्या पासून त्रिकोण बनतो किती बिंदूंच्या पासून त्रिकोण बनतो त्याला आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. नाहीतर बऱ्याच जणांच्या संकल्पना अशा डोक्यात असतील की ती संख्याच त्रिकोणी असते नाही किंवा संख्या त्रिकोण तयार करते नाही. किती बिंदूपासून त्रिकोण बनतो त्या संख्येला आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. बघा इथं एक रेषा काढलेला आहे. इथं आपण एक त्रिकोण बनवत आहे. हे त्रिकोण किती बिंदूपासून बनलेलं आहे म्हणजे शिरोबिंदू असंख्य बिंदू याच्यामध्ये रेषेमध्ये आहेत तो भाग आपल्याला अभ्यासायचा नाही आहे. किती शिरोबिंदूपासून म्हणजे किती टिपक्यांच्या पासून हा त्रिकोण बनलेला आहे तर 3 टिपक्यांच्या पासून हा त्रिकोण बनलेला आहे. म्हणजे 3 बिंदू 3 ही एक त्रिकोणी संख्या आहे. दुसरी एक आकृती इथं पाहूया आपण. इथं पहा इथं एक त्रिकोण बनलेला आहे आणि असाच हा एक त्रिकोण बनलेला आहे. याच्यासाठी किती टिपक्या आपल्याला लागल्या 1 2 3 4 5 आणि 6. तर याच्यामध्ये 2 त्रिकोण बनलेत आणि बिंदू लागलेत आम्हाला किती 6 बिंदू. 6 बिंदूंच्या पासून हा त्रिकोण बनलेला आहे. म्हणून 6 ही सुद्धा एक त्रिकोणी संख्या आहे. आणखीन एक बघूया आपण असं 4 बिंदू 3 बिंदू 2 बिंदू आणि 1 बिंदू. बघा बिंदूंचा पण एक पॅटर्न म्हणजे काय बनत आहे आकृती बंद बनत आहे. 4 3 2 1. पुढच्या आकृतीबद्दल तुम्ही विचार केला असाल किती असणार आहेत 5 4 3 2 आणि 1. व्हेरी गुड. तर इथं बघूया बिंदू किती आहेत 4 3 2 1 यांच्यापासून त्रिकोण बनलेला आहे. तर हे बिंदू आहेत 10. तर पुढची आकृती बघा. मी मगाशी तुम्हाला सांगत होतो की इथं 1 2 3 4 5 बिंदू आहेत. 4 बिंदू 3 बिंदू 2 बिंदू आणि 1 बिंदू आहे. एकूण किती बिंदू आहेत 15 बिंदू आहेत. मग यांच्यामध्ये सुद्धा एक नमुना बनत आहे आकृती बंद बनत आहे. तो शोधा. 3 बिंदू 6 बिंदू 10 बिंदू
15 बिंदू पुढची संख्या काय असेल ते तुम्हाला शोधायचं आहे, विचार करायचा आहे. करा बघू विचार. बघा 3 मध्ये 3 मिळवलं तर 6 आलेलं आहे. 6 मध्ये 3 मिळवलं तर 10 येते? नाही येत. मग किती मिळवायला पाहिजे? बरोबर 4 मिळवायला पाहिजे. आणि 10 मध्ये किती मिळवायला पाहिजे? बरोबर 5 मिळवायला पाहिजे. बघा इथं 3 मिळवलं, त्याच्यानंतर इथं 4 मिळवलो, त्याच्यानंतर इथं 5 मिळवलो. आता किती मिळवणार? बरोबर किती मिळवणार? 6 मिळवणार. आणि मग पुढची त्रिकोणी संख्या काय असणार आहे? अगदी बरोबर काय असणार आहे? 21 असणार आहे. बरोबर. म्हणून आपण इथं असं लिहित आहे 3, 6, 10, 15 या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात. प्रत्यक्षात त्या दिसायला त्रिकोणी नसतात किंवा त्यांच्यापासून त्रिकोण बनत नाही, तेवढ्या बिंदूंनी तो त्रिकोण बनत असतो, म्हणून त्यांना आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. ठीक आहे. म्हणून सर्व संख्या त्रिकोणी संख्या नसतात, सगळ्याच संख्या त्रिकोणी संख्या नसतात. बघा नमुना आपण याच्यामधला समजावून घेतलेला आहे. 3, 6, 10, 15. मग याच्यामध्ये 6 मिळवणार 21, मग 7 मिळवणार किती येईल? बरोबर 28. अशाच ह्या अनंतापर्यंत आपण हा नमुना बनवू शकतो, आकृतीबंध बनवू शकतो. स्वाभाविक संख्येपासून त्रिकोणाकृती संख्या मिळविणे. स्वाभाविक संख्येपासून आपण त्रिकोणी संख्या, स्वाभाविक संख्या म्हणजे त्याला आपण नैसर्गिक संख्या असं सुद्धा म्हणतो. 1 अधिक 2, 3 ही त्रिकोणी संख्या आहे. 1 अधिक 2 मध्ये आणि परत 3 मिळवलो तर 6 त्रिकोणी संख्या आहे. 1 अधिक 2 अधिक 3 मध्ये 4 मिळवलं तर 10. मग आज तुम्हाला सांगितलं ना, पहिला आपण 3 मिळवलं, नंतर 4 मिळवलं, आता किती मिळवणार? 5 मिळवणार, आता किती मिळवणार? 6 मिळवणार. असंच आपण ती संख्या नमुना पुढे जाईल. ठीक आहे. इथं एक त्रिकोणी संख्याबद्दलच अनेक अशा पद्धतीने त्रिकोणी संख्या पण आपल्याला मांडता येतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 असा हा त्रिकोण बनलेला आहे. तर इथं बिंदू किती आहेत शोधायचे आहेत. 9 आहेत, 8 आहेत, 7 आहे, 6 आहे, 5 आहे. किती आहेत बिंदू? मोजला असाल तुम्ही. व्हेरी गुड. 45 आहेत. इथं मोजा मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ह्यात 10, याच्यामध्ये 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अशा बिंदू आहेत. एकूण किती बिंदू आहेत? मोजा. बरोबर किती आहेत? 55. म्हणजे 45, 55 ह्या सुद्धा त्रिकोणी संख्याच आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल त्रिकोणी संख्या. बघा क्रमवार विषम संख्याच्या बेरजेतून पूर्ण वर्ग संख्या मिळतात. क्रमवार विषम संख्या आपण मिळवलो म्हणजे विषम संख्या तुम्ही अभ्यासला असाल. 1, 3, 5, 7 या सगळ्या विषम संख्या आहेत, ज्या 2च्या पटीमध्ये नसतात, म्हणजे 2च्या पाड्यामध्ये येत नाहीत. तर बघा 1 मध्ये आपण 3 मिळवलो तर मिळेल काय? 4. 4 ही वर्ग संख्या आहे. बेदुनी 4. 1, 3, 5 मिळवलो तर बेरीज काय येईल बघा? 9. 9 ही वर्ग संख्या आहे. 3 त्रिक 9. 1, 3, 5, 7 मिळवलं तर उत्तर येईल 16. 4 चौक 16 ही वर्ग संख्या आहे. 1, 3, 5, 7, 9 मिळवलं तर उत्तर आलं 25. 25 ही पण एक वर्ग संख्या आहे. कुणाचा? 5. 5 गुणिले 5, 5 5 25. तर तुम्हाला एक अभ्यास दिलेला आहे पुस्तकामध्ये असं 1 ते 50 पर्यंतच्या संख्या खालील तक्त्यात लिहा. त्यापैकी वर्ग संख्यांना लाल रंगाने व त्रिकोणी संख्यांना निळ्या रंगाने रंगवा असं सांगितलं. बघा इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं आहेत. आपण इथं रंगवलेले आहेत म्हणून त्या संख्या तुम्हाला गॅप दिसत आहेत. 3, 6, 10 त्यानंतर 15 ह्या सगळ्या कसल्या संख्या आहेत? बरोबर त्रिकोणी संख्या आहेत. 36 ही तुम्हाला लाल दिसत आहे, ती त्रिकोणी संख्या पण आहे आणि वर्ग संख्या पण आहे. तर वर्ग संख्या पण आपण लिहूया इथं बघा. 4 वर्ग संख्या आहे, 9 वर्ग संख्या आहे, 16 देखील वर्ग संख्या आहेत. असंच आपण 50 पर्यंतच्या सगळ्या वर्ग संख्या लिहिलेल्या आहेत. वर्ग संख्या लिहा म्हणून सांगितलं तर एकूण वर्ग संख्या कोणकोणत्या आहेत, कुठल्या कुठल्या आहेत ते आपल्याला लिहायच्या आहेत. बघा इथं वर्ग संख्या आपण लिहितोय 4, 9, 16, 25, 36 आणि 49. 50 पर्यंतच्या आम्हाला वर्गसंख्या लिहायच्या होत्या म्हणून आपण असं लिहिलेलं आहे. त्यानंतर त्रिकोणी संख्या लिहा म्हणून सांगितले. आपण त्रिकोणी संख्या पण शोधून लिहूया. बघा इथं 3 आहे, 6 आहे, 10 आहे, 15 आहे, 21, 28, 36 आणि 45 या सगळ्या त्रिकोणी संख्या आहेत. त्याचबरोबर 1 ते 50 पर्यंतच्या संख्यामध्ये किती वर्ग संख्या आहेत, किती वर्ग संख्या आहेत आपल्याला मोजायच्या आहेत. इथं लिहिलंय ना, आपण मोजू शकतो. बरोबर तुम्ही पण मोजून पहा किती आहेत.
व्हेरी गुड. किती आहेत ते? 6. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊया. असा एक प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. काय सांगितलं बघा, रिकाम्या चौकोनी जागेत गाळलेली विषम संख्या लिहा आणि वर्तुळात वर्ग संख्या लिहा. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? चौकोन असेल तर काय लिहायचं आहे आणि गोल असेल तर वर्तुळ असेल तर काय लिहायचं आहे? चौकोन असेल तर काय लिहायचं? विषम संख्या. आणि वर्तुळ असलं तर बरोबर वर्ग संख्या लिहायचं आहे. म्हणजे चौकोनात विषम संख्या आणि वर्तुळात वर्ग संख्या. तर इथं लिहूया 3च्या अगोदरची विषम संख्या. इथं अगोदर आहे ना, आपण इकडे चाललोय. 1 3. आता हे चौकोनच आहे, आपल्याला विषम संख्या लिहायची आहे. 5 बरोबर. 7 आहे. आता 7 नंतर येणारी वर्ग संख्या 8 वर्ग संख्या आहे काय? 9 वर्ग संख्या आहे काय? 10 आहे काय? 11 आहे? बघा बरोबर 9 आहे ना, म्हणून आपण लिहितोय 9. त्याच पद्धतीने ते 1 लिहिलं आहे. नंतरची चौकोन आहे म्हटलं तर आपल्याला विषम संख्या लिहायचं आहे. 3 5 विषम संख्या लिहायचं आहे 5 नंतरची बरोबर. 7 9 त्यांनी दिलेले आहे तिथं बरं काय. मग 9 नंतरची येणारी वर्ग संख्या बरोबर 16 येईल. व्हेरी गुड. तर हा भाग तुमच्या छानपैकी लक्षात आलेला आहे. ह्याच पाठामध्ये आपल्याला आकृतिबंधशी संबंधितच किनार आणि लादीबद्दलचा थोडासा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर किनार म्हणजे कोपरे. एखादं नक्षी करायचं असेल तर ते किनार म्हणजे त्याचा कोपरा कसा नटवायचा असतो, रंगवायचा असतो. समजा एखादा जमखाना आहे, एखादी खोली आहे, खोलीच्या आपल्याला बॉर्डर त्याचा बनवायचा आहे छानपैकी वेगवेगळ्या फरशा घालून. किंवा एक गार्डन आहे आणि गार्डनच्या आपल्याला मध्ये लॉन लावतो आणि आपण कडला त्याची डिझाईन त्याचे बनवतो, तर त्याला आपण किनार असं म्हणतो. आणि लादी हा भाग काय आहे तर याला आपण फरशाच असं म्हणतो. ह्या फरशा किनारसुद्धा फरशाच असू शकतात. म्हणजे त्याचं किनार रंगवण्यासाठी, म्हणजे किनार डिझाईनदार दिसावं, चांगलं दिसावं याच्यासाठी आपण किनाऱ्याला बसवतो. लादी हे सुद्धा एक किनार होऊ शकते, पण जर आपण किनाऱ्याला बसवलो तर. आपण मध्ये सगळ्या फरशा बसवलो, ह्या कशा बसवायच्या असतात? एकमेकाला जोडून, मध्ये गॅप ठेवायचा नाही, एकमेकावर पण बसवायचं नाही, अगदी एकमेकाला चिकटून बसवायचं असतं. ह्या सगळ्या काय आहेत तर लाद्या आहेत. म्हणजे तुम्ही बघितलं असाल पेवर ब्लॉक्स वगैरे तुम्ही बघितलं असाल. तर थोडक्यात आपण याच्याबद्दलचा अभ्यास करूया. इथं टाईल्स किंवा लादी जोडताना अंतर न सोडता, बघा अंतर काय करायचं त्याच्यामध्ये? सोडायचं नाही. त्या एकमेकावर येऊ नयेत पण एकमेकावर पण बसवायचं नाही. व्यवस्थितपणे जोडण्याच्या कलेलाच आपण काय म्हणतो? लादी जोडणी असे म्हणतो. ठीक आहे. खाली दिलेल्या किनारांची रचना पूर्ण करा. असं आपण किनार बनवत गेले तर हेच डिझाईन पुढं पण येईल ना. हेच डिझाईन आपण पुढं पण असं जोडत किनार पूर्ण करणार असतो. म्हणजे फळ्याचं किनार करायचं तर अशा पद्धतीचं डिझाईन आपण किनाऱ्याला लावू शकतो. या पद्धतीचं डिझाईन पण किनाऱ्याला लावू शकतो ना आपण. हेच डिझाईन जर मध्ये बसवलं तर काय होईल? तर त्याला लाद्या होतील बरोबर. ठीक आहे. तर दिलेल्या जमिनीवरील लादींची रचना पूर्ण करा. हेच डिझाईन जर आपण कडेला लावलो तर होईल किनार. आणि आपण याच्या असंच फरशी बसवत गेलो तर हे होईल काय? काय होईल? बरोबर लादी. असंच आपण बसवत जाणार ना. बघा याच्यानंतर मग ह्याला जोडून असं बसवणार तर हे सगळं काय झालं? किनार झालं का? नाही. तर ही झाली लादी. कडेला जर असं आपण बसवलं असतो तर ही झाली असती किनार बरोबर. आता इथं तुम्हाला एक स्वाध्याय दिलेला आहे. त्याच्यामध्ये 51 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहा. त्यातील त्रिकोणाकृती संख्या आणि वर्ग संख्या ओळखा. आता आपण 1 ते 50 मधल्या त्रिकोणी संख्या वर्ग संख्या शोधल्या. तुम्हाला 51 ते 100 मधल्या त्रिकोणी संख्या आणि वर्ग संख्या शोधायच्या आहेत. 3च्या पाड्यामध्ये येणाऱ्या त्रिकोणी संख्या व वर्ग संख्या लिहा. मगाशी आपण चर्चा करताना 3चा पाडा 3×30 संपलं असं म्हणत नव्हतो, पण तुम्ही 3×30 संपवा इथं. नाहीतर हा अभ्यास जन्मभर केला तरी संपणार नाही. 3×30 संपवा. त्याच्यामधल्या त्रिकोणी संख्या तुम्ही शोधून लिहायच्या आहेत. शेवटचा प्रश्न आहे, त्रिकोण व चौरसाचा वापर करून लादी आणि किनारांची रचना करा. त्रिकोण आणि चौरसाचा रचना करून म्हणजे वेगवेगळा तुम्ही वापर करून तुमच्या डोक्याने वेगवेगळे डिझाईन्स त्याचे किनार आणि लादी बनवा. हा पाठ इथं संपतो. धन्यवाद.